यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सेनगाव तालुक्यातील लिंगदरी या ठिकाणी सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती होताना दिसून येते आहे. तसेच महिला जीवघेणी कसरत करून पाणी भरताना दिसून येत आहेत. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने वेळी दखल घेऊन पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांसह ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. सध्या लिंगदरीसह सेनगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच लिंगदरी या ठिकाणी देखील भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. तो विहिरीहून कोठून आणतो, लांबून लांबून आणतो पाण्याचं. गावामध्ये ग्रामपंचायतीची जी नळ योजना आहे ती चालू आहे का बंद आहे? बंद आहे, नाही कसाच नाही हा बोलो हवे पाणी. किती दिवसापासून तुम्ही असं पाणी आणता डोक्यावर हंड्या घेऊन? इथं बोर आहे म्हणून हा अख्खा गाव पूर्ण जोपासण्यात येतो. आणि नळ चालू केली, योजना चालू केली ना, तेव्हापासून पाण्याचे थेंबभर पाणी नाही. इथं योजना आहे टाकीची, पण त्याला पण पाणी नाही. आणि 5-5 किलोमीटरवर जातात बाया पाणी घेऊन, तिथून हांडा आणायचं, बाजेवर बाळाला आंघोळ घालायची आणि ते पाणी घेऊन आम्ही सारवण ते करतो. त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावं. आता नळ झाले आहे पण त्याला पाणी नाही, जल येतच नाही. 2 वर्ष झाले म्हणून त्याला काही नियोजनच नाही पाण्याचं. गेल्या वर्षी केले होते. काय माहित, आता मी इथे राहत नव्हते. पिढीन पिढाई झाला असंच त्रास आहे आम्हाला. नुसतं मारामाऱ्या करू 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 हातात बांगड्या राहत नाही, डोकं फुटलं. त्या दिवशी बाई चक्र येऊन पडली, हांडा लागला, त्याला दवाखान्यात नेलं आम्ही. लई परिस्थिती आहे. अशी नळ योजना सुटली तसं एक थेंब पाणी नाही आम्हाला. नेमकं तुम्ही पाणी कुठून आणता नेमकं? हे इतरला चालू आहे, इतरला पेतो. लाईट नाही नसली तर मग कुठून आणतो जाऊन इरीन ते शेनगावच्या. आपल्या ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना किती दिवसापासून बंद आहे? पाणी नाही, एक हांडा पण नाही आम्हाला. जशी चालू झाली कधीच एक हांडा पण माहित नाही आम्हाला. नाही तर कोणी सांगा पाणी एक हांडा आहे म्हणून, तर आम्हाला तिथं शिक्षा द्या, आम्हाला फाशी द्या. काय गावाचे सरपंच हे पाणी सोडण्यासाठी काही ते प्रयत्न करत नाहीत का? शासनाकडे त्यांनी काही मागणी केली नाही का? सगळी मागणी केली म्हणा, ते म्हणतात आता मागणी केली, लय पैसा आला तुम्हाला, कुठं पैसा द्यावा, तुम्हाला पाणी होत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, असं करून घ्याले. केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना आणली. जलजीवन मिशन योजनेचं पाणी तुमच्या गावात आलं का? नळ आलं नाही आला.